साठी समोर जे दोन आपण बघतोय बॉक्स बनवलेले आहेत ते समोरच्या दोन बॉक्स मध्ये तुम्हाला प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था आयोजकांच्या मार्फत या आदिवासी प्रीमियर लीग साठी येणाऱ्या श्रोत्यांना बसण्यासाठी त्या ठिकाणी जागा करून दिली गेलेली आहे. तर आपण जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय तो म्हणजे दोन संघ आहेत. एका बाजूने आपण बघतोय भावेश यांचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूने शेलार दादांचा संघ आहे. दोन संघांमध्ये पहिली लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. या बॅट्समन ठिकाणी पाठवा. येस आणि अजून एक सूचना असेल की दोन्ही संघांनी अतिरिक्त खेळाडू हे आपले पाठवून देणं महत्वाचं आहे आणि ते गरजेचं आहे. दोन्ही स्पॉन्सर्सला विनंती असेल, संघ मालकांना विनंती असेल, तुमच्या खेळाडूंची नावं माहिती असलेला खेळाडू हा अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. सेलर स्पोर्ट्स विरुद्ध सदानंद स्मृती 9192 या दोन संघादरम्यान होणारा मॅच असेल. 6 षटकांचा मॅच असेल. 2 षटकही पॉवर प्लेचे असतील आणि आय थिंक पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर राहतील. P2 हा लगेचच घेतला असेल आणि या पॉवर प्ले नंबर 2 मध्ये 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर राहतील. चांगलं वातावरण एकंदरीत आपण बघू शकतायत या शेलार स्पोर्ट्स मैदानावर. सूर्याची चांगली किरणे पडलेली आपल्याला दिसून येत आहेत. सूर्यप्रकाशाचा जर आपण विचार केला तर 2,99,776 किलोमीटर प्रति सेकंदाला सूर्यप्रकाश हा प्रकाशित होत असतोय आणि सूर्याची किरणे जमिनीवर पोहोचण्याकरता मित्रांनो 8 मिनिटं लागत आहेत. याचाच अर्थ खेळाडूंकरता पोषक असं वातावरण आहे आणि म्हणूनच नियमांचं पालन करा. प्रारंभिक फलंदाज लवकरात लवकर तुम्ही पाठवून द्या. प्लीज सेंड युअर ओपनिंग पेअर. घाई करा कारण की पंचांना सर्व अधिकार या ठिकाणी दिले गेलेले आहेत. जर तुम्ही उशीर झाला तर तुमच्यावरती दंडित करण्याची कारवाई हे पंच करू शकतात. लक्षात घ्या. पंच त्या ठिकाणी मला इशारा देतात की तुमच्या प्रारंभिक जोडी ही मैदानाच्या आतमध्ये गेली नाही असं पंचांना जर वाटलं तर दंडित केलेला जे दंड जो आहे तो तुम्हाला भरावा लागेल. आणि सर या ठिकाणी आपण जर बघितलं तर क्रिकेट हा शिस्तीचा नियम आहे. जसं म्हटलं की जंटलमन लोकांचा गेम आहे. आदर्श व्यक्तींचा आदर्श व्यक्तिमत्वाचा गेम आहे आणि त्या पद्धतीने खेळायला हवा. सुरुवात अतिशय सुरेख झालेली आहे. मात्र लाईव्ह पाहणारे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी नक्कीच दिलगिरी व्यक्त करेन. थोडंसं उशिरानं आपण आज चाललोय आणि थोडंसं उद्घाटन असल्यामुळे हे उशिरानं सामने सुरू झालेले आहेत. मात्र उद्याच्या सकाळी आपण बघणार आहोत 9:30 ते 10 वाजता पहिला मॅच आपल्याला ऐकायला आणि बघायला मिळणार आहे. अगदी बरोबर आहे. आणि आज आपण APL आदिवासी प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेटला पाहणार आहोत. संपूर्ण जगाचा जर विचार केला तर अनेक जाती धर्माचे लोक आपल्याला या विश्वामध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र जास्तीत जास्त बरं आपण बघितलं तर आदिवासी समाज हा संपूर्ण जगभर पसरलेला हा समाज आहे आणि आदिवासी प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेला आता प्रारंभ होतोय. खास करून समोरच आपल्याला बिरसा मुंडा, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा याची प्रतिमा सुद्धा पाहायला मिळतोय आणि या संदर्भात सुद्धा आपण योग्य तो इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचू. मॅच स्टार्ट होण्याआधी आपण काउंट डाऊन करणार आहोत. विनंती असेल या ठिकाणी काउंटडाऊनच्या अगोदर खेळाडू कक्षामध्ये बसणाऱ्या अतिरिक्त खेळाडूला या ठिकाणी येण्याची विनंती करतोय. फलंदाजी करणारा. येस सर. काउंट डाऊन करणार आहोत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 गेम ऑन. मॅच स्टार्ट होतोय. क्लॅप्स वाजवल्या जातात, टाळ्या वाजवल्या जातात. पहिला चेंडू पडतोय. किरण धूम आकाश हा गोलंदाजी मार्गावर आणि पहिला चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये टोळावला होता. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्यात उजव्या हाताच्या फलंदाज विनोद परेड या फलंदाजाने. ऐकूया या पहिल्या 3 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक मित्र सागर माळी. धन्यवाद गावड सर. पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या जातात. थोडंसं फंबलिंग झाली होती आणि थोडंसं अडकळत्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झाला होता. हा चेंडू खाली राहतोय. पडल्याच्या नंतर काय जबरदस्त गोलंदाजी. आकाश धानवे लेजंड प्लेयर म्हणू शकतो या आदिवासी क्रिकेट मधला. एक चांगला क्रिकेटर आहे आणि त्याच्या मार्फत ही गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा गेल्याच्या नंतर मात्र चांगला कमबॅक केलेला आहे. चेंडू त्यांनी रिलीज केलेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा दिल्या. त्याच्यानंतर एक स्लो ओव्हर 1 चेंडू टाकलाय. संत गतीचा चेंडू टाकलाय जो ऑफ स्टंपच्या अगदी जळून जाणारा चेंडू होता. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. खाली क्षेत्रामध्ये चेंडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे जयेंद्र वाघ. तर लेजंड प्लेयर पुन्हा एकदा अजून बघायला मिळतात. म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपण बघू शकतात की क्लास फलंदाजी, क्लास गोलंदाजी आणि क्लास क्षेत्ररक्षण ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. कारण की जसं म्हटलं जातं की इथे महत्वाचे खेळाडू तुम्हाला या आदिवासी प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक संघाचे बघायला मिळणार आहेत. आकाश अतिशय चांगली अशी ही गोलंदाजी. आउटसाइड टॉप
ऑफ स्टंप वाईट चेंडूची नोंद झाली. धावफलक आपण बघू शकतो. फलंदाजीला जो फलंदाज सध्या फलंदाजीवरती आहे तो म्हणजे विशाल सातवी आणि त्यानंतर नॉन सेकंडरीवरती विनोद परेड हा फलंदाज. तर आकाश धारमी ओ सुरेख फटका खाली क्षेत्र पाहिलं होतं की चेंडू थोडासा स्लो येतोय आणि त्या चेंडूला फिरवलं आणि विशाल याच्या बॅट मधनं पहिला चौकार या आदिवासी प्रीमियर लीगचा. प्रयत्न केला होता त्याचा एवढा चांगला टायमिंग नव्हता मात्र खाली क्षेत्र होतं त्यामुळे आपण बघितलं चौकारला चौकांशी धावफलक हा पुढे सरकला जातोय. आकाश धानवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पवेलियन एंडच्या बाजूनं. जस्ट शॉट ऑफ लेन डिलिव्हरी मात्र चेंडू खाली पडतोय आणि तो खालीच राहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धाव संख्या आहे ती 8 धावा. सुरुवातीच्या आपण बघतोय या षटकामध्ये आता आणि पॉवरफुल गोलंदाजी होणं आवश्यक आहे. आकाश दानवे याचा हा चेंडू जयेंद्र वाघे त्या ठिकाणी आहे मात्र नो चान्स फॉर द बिल्डर आणि पहिला षटकार विशाल सातवी याच्या बॅट मधनं. धन्यवाद धन्यवाद डीजे. आपण थोडस उशिरानं चाललेलो आहोत त्यामुळे मी विनंती करेन पटापट घाई करा. नो टीम मीटिंग मोहल्ला मीटिंग करू नका लक्षात घ्या कारण की आपण भरपूर उशिरानं चाललोय. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला ही षटकं पूर्ण करायची आहेत कारण की आपण जर बघितलं तर अतिशय चांगलं क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळतंय आणि ते बघण्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत. आणि या ठिकाणी आपण बघू शकतात की गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाजी जो गोलंदाज करेल त्यांच्यासाठी निलेश सांबरे आणि संदीप सांबरे म्हणजे सांबरे ब्रदर्स यांच्या मार्फत चांगले शूज या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि उत्कृष्ट फलंदाजी जो फलंदाज करेल त्यासाठी चांगली एक आकर्षक बॅट या ठिकाणी पुरवली गेलेली आहे. तर मॅन ऑफ द सिरीज साठी ज्ञानेश्वरजी सापटे यांच्या मार्फत एक सायकल या ठिकाणी पुरवली जाणार आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. तर आयवा कॅच कोणी घेतला जाईल तर आदिवासी प्रीमियर लीग यांच्या मार्फत एक कुपन दिलं जाईल. गावड सर जर बघितलं तर दोन्ही हातामध्ये कॅच घेतला तरी सुद्धा एक कुपन दिलं जाईल. 2019 मध्ये एक APL ची स्पर्धा आपण बघितली होती. त्याच्यानंतर थोडंसं गॅप पडला कारण कोरोनाचा खतरा वाढल्या कारणानं मागच्या काही वर्षामध्ये 1.5 ते 2 वर्षामध्ये स्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या आणि आता एक वेगळी आखणी या APL 2021 ची आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच नक्कीच ज्या पद्धतीने क्रिकेट व्हायला हवं ते क्रिकेट झालं नव्हतं 2020 मध्ये मात्र 2021 चा विचार केला तर क्रिकेटला उधाण आलेलं आहे आणि आता उधाण आलंय ते उन्हाला सुद्धा कारण की उन्हाळा हा नक्कीच आहे. पेटूचं षटक आहे. किरण धूम समोरच्या एंड कडनं गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. विनोद परेड याच्या समोर चेंडू हाताळला होता. शतरक्षक चेंडूच्या खाली रुपेश दांडेकर त्या ठिकाणी येतोय आणि कुठलीच चूक करत नाहीये. पहिला गडी बाद करण्याचा मान मिळतोय तो किरण धूम याला. खेळाडूला प्रत्येक संघाच्या संघनायकाला की आपण दिलेली जी वेळ आहे त्या दिलेल्या वेळेतच तुम्हाला त्या षटकांची पूर्तता करायची आहे. आपण गावड सर जर बघितलं तर चांगला झेल टिपलेला आहे मात्र चेंडू तेवढा वाईट नव्हता. टायमिंग थोडीशी खराब होती. अगदी बरोबर आणि शतरक्षकांनी अप्रतिम झेल टिपलाय. असं वाटलं होतं की हा झेल ड्रॉप होईल आणि पहिला धक्का लागला जातोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. किरण धूम यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. एक दिवसीय क्रिकेटला ज्यावेळेस सुरुवात झाली 5 जानेवारी 1971 त्यावेळेस R मॅकेन्सी या गोलंदाजाने बाद केलं होतं जेफ्री बॉयकॉट या फलंदाजाला. तदनंतर आपण बघितलं तर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अजित अगरकर याची मला आठवण झाली. 1 डिसेंबर 2006 साली T20 क्रिकेटचा पहिला मॅच खेळत असताना त्याने हर्षल गिब्स या साऊथ आफ्रिकन फलंदाजाला पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं. तशीच कामगिरी इथे किरण धूम नावाचा गोलंदाज पहिला चेंडू रिलीज करताना करतोय. विनोद परेड या मोठ्या फलंदाजाला त्यांनी बाद केलंय. नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी बघायला लागेल. पहिल्याच
Oh ho ho, what a shot! What a shot! What a timing! And that's a big hit, षटकार. दाजी मात्र तेवढे चांगले फटकावतात. अलॉन द कार्पेट खेळला जातोय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे जयेंद्र बागे. चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत एक धाव मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. धावफलक पुढे गेला. जाऊन पोहोचला तो म्हणजे 21 या धाव संख्येवरती. सर आपण बघू शकता चिवट गोलंदाजी असलेला हा संघ आहे जो शतरक्षण करतोय. शेलार स्पोर्ट्स हा संघ जर आपण बघितला तर चिवट गोलंदाजी आहे. मात्र त्या गोलंदाजीवर सुद्धा या ठिकाणी वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला जातोय तो म्हणजे विशाल याच्या मार्फत. ऑन साईडच्या दिशेने गॅप ऑफ साईडला खेळलाय चेंडूला. चेंडू ऑन साईडला होता मात्र थोडासा रूम बनवला. चेंडूला कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं 4 धावांसाठी चौकार. आज चांगला फटका आलाय. बघितलं तर कामन बॉईज कामन संघाच्या माध्यमातून तो क्रिकेट खेळत असतोय आणि विशाल सातवी नावाचा जर खेळाडू आपण बघितला तर रुही 11 कामन संघाकडून सातत्य राखतोय आणि त्याच्या बॅट मधून सुद्धा धावा येत आहेत. महेंद्र कांबळे याच्या बॅट मधून सुद्धा धावा येत आहेत. आणि असोसिएशनच्या संघाचा विचार केला तर दोन्ही ओपनिंग पेअर आहेत. दोन्ही याच संघामधनं ते असोसिएशनच्या संघांमध्ये गावडसर आपल्याला बघायला मिळत असतात. त्यामुळे अंडरस्टँडिंग चांगली आहे, ट्युनिंग चांगली आहे. तुमचे टोन जर जुळलं गेलं तर नक्कीच या ठिकाणी एक चांगला क्रिकेट आपल्याला बघायला मिळू शकतो. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चेंडू चांगलं शतरक्षण लावले. रुपेश दांडेकर त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत एक धावेचा वेळ. एक धाव सहजतेने पूर्ण झाली. धावफलक पुढे सरकवला गेला. जाऊन पोहोचला गेला तो किती तर 26 या धाव संख्येवरती. किरण पहिला चेंडू अतिशय चांगला टाकला होता. एक गडी मिळाला होता मात्र सर त्यानंतर तुम्ही बघू शकतात की जवळजवळ 12 धावा त्याने दिलेल्या आहेत. किरण पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते. समोरच्या एंडवरच्या बाजूला. ओ व्हॉट अ शॉट, what a shot, no chance for the fielder and that's another big hit, षटकार. चांगलं झालं होतं. 14 धावा जरी आल्या होत्या मात्र या षटकामध्ये सुद्धा त्यापेक्षा अतिशय चांगली फलंदाजी या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते या दोन फलंदाजांमार्फत. यस, 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना आपण बघतायत फलंदाजी करणाऱ्या संघाला जो साधारण स्फूर्ती 9192 आहे 32 धावा झाल्यात. 16च्या सरासरीने या 32 धावा खूप चांगली सरासरी मेंटेन केले, अद्यावत केले या दोन्ही फलंदाजांनी. जरी विनोद परेड नावाचा फलंदाज बाद झाला असला तरी विशाल आणि महेंद्र हे दोघेही फलंदाज मैदानाच्या आतून आतषबाजी करतायत. धावांचा पाऊस पडतायत आणि ते फार महत्वाचं होतं. 32 धावा 32 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगली सुरुवात आहे सागर माळी. हो नक्कीच, कारण की आपण बघू शकतात या मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्याच्या नंतर दुसऱ्या षटकामध्ये एक गडी गमावला आणि 18 धावा दिल्या गेल्या किरण याने. मात्र ते पॉवर प्लेचं षटक होतं. आता जी आचारसंहिता असते, जे बंधन असते, ती बंधन सुटलेलं आहे आणि थोडस संधी मिळाली की तुम्हाला शतरक्षक सीमारेषेवर लगत जास्त तुम्ही लावू शकता. मात्र त्याच्यामध्ये जसं म्हटलं की चिवट गोलंदाजी असलेला हा शेला स्पोर्ट्स संघ आहे आणि शेला स्पोर्ट्सचा विचार केला तर गोलंदाजी ताकद त्यांची आहे. मात्र त्या गोलंदाजीला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न पहिल्या 2 षटकामध्ये करण्यात आलेला आहे. अगदी बरोबर. जरी ते शिथिल झालंय बंधन तरी सुद्धा आणखीन एक बंधन आहे ते म्हणजेच कोरोनाचं बंधन. लक्षात घ्या, नियम पाळा, कोरोना टाळा. आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय सागर सोमन. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. मैदानाच्या बाहेर आणखीन त्यांचे चांगले संबंध आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खास करून भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते आहेत. या परिसरामधील एक मोठी स्पर्धा झाली होती 1.5 लाखाची. त्या स्पर्धेमध्ये आम्हाला त्यांच्यामुळेच धावतं समालोचन करण्याची संधी दिली गेली होती आणि खरोखरच एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे. हो नक्कीच नक्कीच. सागर सुमन, मात्र सागर सुमन विषयी बोलायचं झालं तर या संघाचा तो संघनायक आहे. इथे कंट्रोल जर करायचं असेल समोरच्या फलंदाजाला तर त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि जसं म्हटलं जातं कुठलाही संघाचा संघनायक असतं त्याने पुढून नेतृत्व करायचं असेल, कॅप्टन लीड फ्रॉम द फ्रंट, अशा पद्धतीने या ठिकाणी त्याच्या कामगिरीची गरज आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा पवेलियन एंडच्या बाजूने गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. आपण बघतोय आता आदिवासी प्रीमियर लीग 2021 सुरुवातीचा सामना. सागर सोमन वैयक्तिक 3रं षटक घेऊन येतोय.
आणि या ठिकाणी थोडासा रनअप चुकलेला डेड बॉलचा इशारा. परशुरामजी पाटील द लेजंड अंपायर इन दिस एरिया, आपण म्हणू शकतो या एरियातला एक चांगले पंच म्हणून आपण बघू शकतात. अतिशय चांगलं काम या मैदानाच्या आतमध्ये बघतात. हा डाव्या बाजूला आदरणीय सन्माननीय आत्माराम लोखंडे साहेबांचं आगमन चालू आहे. विनंती करतो मी सरांना, साहेब प्लीज आपण व्यासपीठावर या. कोली गावचे अनमोल रत्न आहेत आत्मारामचे लोखंडे, यांना विनंती करतोय सरजी आपण व्यासपीठावर या. नाही इथे आम्हाला सूचना मिळतात नाही अशा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा. काय घडतायत पुढील षटकांमध्ये ऐकूया पुन्हा एकदा सागर माळी साहेबांना. नक्कीच धन्यवाद सर. पहिला चेंडू हवेमध्ये अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खाली सूरज, मात्र मिसअंडरस्टँडिंग बाळा आणि सूरज याच्यामध्ये. चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या दिशेनं खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन. कॉलिंग महत्वाचं असतं. यस नो वेट हे 3 शब्द क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण असो किंवा मग फलंदाजी असो हे तुमचे महत्वाचे असतात. इथे चूक झाली, चुकीला माफी नाही. धावसंख्या 34 धावा. काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आणि जीवदान कोणाला दिलंय तर महेंद्र कांबळे या मोठ्या फलंदाजाला तुम्ही जीवदान दिलंय, ज्याने की हे मैदान गाजवलेलं आहे. गावड सर जर आपण बघितलं त्याच्या खात्यावर मी आतापर्यंत 2 अर्धशतकं बघितलं. हो नक्कीच अतिशय चांगली फलंदाजी करतो हा फलंदाज. अक्रॉस लाईन पुन्हा एकदा चेंडू खाली, शतरक्षक येतोय. भावेश त्या ठिकाणी चूक झाली आणि चुकीला माफी नाही पुन्हा एकदा मी म्हणेन. मात्र एकच धाव मिळते. एका धावेनं धावफलक थोडस पुढे सरकतोय. 35 या धावसंख्येवरती संधी निर्माण करावी लागते. ती संधी तुम्हाला जर मिळत नसेल तर ती निर्माण करावी लागते. मात्र गोलंदाजाने एक संधी तुम्हाला निर्माण करून दिलेली आहे, 2 संध्या निर्माण करून दिल्या आहेत. मात्र 3ऱ्या संधी निर्माण केल्याची गॅरंटी काय? कारण की क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही. आणि इथे आपण बघू शकतो जर तरचा क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सागर सोमन आटोकाट प्रयत्न करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. क्रॉस लाईन पुन्हा एकदा अपील झाली होती. थोडासा चेंडूची दिशा चेंज झाली असं म्हणावं लागेल. यस धावसंख्या कायम आहे ती म्हणजे 35. व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय आत्माराम लोखंडे साहेबांचं आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय आदिवासी प्रीमियर लीग 2021 मध्ये. सोबतच मी पार्थ वॉरियर्स बाफाणे संघाचे संघमालक हेमंत लाखात यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण बघतोय रनअप मध्ये चुकलेला आहे आणि या ठिकाणी डेड बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत आलेला आहे. आदरणीय सन्मान्य रमाकांतजी कुरडा, त्यानंतर रवीजी पागी आणि मोहनजी माळी यांना विनंती असेल मंचावरती यावं. हो हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली शतरक्षक आहे अमोल तलेकर. त्या ठिकाणी चांगला झेल आणि फायनली एक झेल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या आहे ती 35. सन्मान्य रवी पागी साहेबांना, रवी पागी त्याच्यानंतर रमाकांत कोरडा आणि मोहन माई साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. हे आमच्या मान्यवर आहेत आणि ते अतिथी कक्षाच्या दिशेने निश्चितच येतील. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलंय उद्घाटन सोहळ्याकरता आदरणीय सन्मान्य कृष्णाजी माळी जिल्हा परिषद सदस्य पालघर हे उपस्थित झाले होते आणि आजच्या दिवसामधून ते रजा घेत आहेत. जसजसं वेळ मिळेल तसं या पुन्हा एकदा स्पर्धेला भेट देण्याकरता ते इथे उपस्थित होतील. आदरणीय सन्माननीय मोहन माली, रवीजी पागी, त्यानंतर रमाकांत कोरडा साहेबांचं व्यासपीठाच्या दिशेने आगमन झालंय, त्यांचं मी स्वागत करतोय. मॅचकडे रवाना होऊया. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. चालू असलेल्या मॅच मध्ये धावसंख्या आहे ती 35. सदानंद स्मृती 9192 9192 9192 असं नाव आहे. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय भावेश बापर यांच्या संघाचं. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा ऑन साइडला. व्हाट अ शॉट. खुदून काढला होता चेंडूला. यॉर्क लेन्स पद्धतीचा चेंडू होता आणि हा षटकार आलेला आहे. आणि बघितलं तर एक चांगला फटका खेळलाय. हो नक्कीच अतिशय सुरेख फटका आहे. शेवटचा चेंडू असेल सागऱ्याचा.
बघा तुम्हाला संधी होती महेंद्र याला बाद करण्याची, ती संधी त्या ठिकाणी तुम्ही सोडली होती आणि 2 संध्या सोडल्याच्या नंतर काय घडेल ते जखमेवरती मीठ चोळण्याचं काम महेंद्र कांबळे यांनी केलं होतं आणि तो षटकार खेचला होता. धावफलक तुम्ही बघू शकता 42 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. छोटासा आपण ब्रेक घेऊया, जाऊया डीजेच्या बाजूने आणि डीजेच्या नंतर जॉईन होतील संदीप गावडसर पुन्हा एकदा. यस डीजे. धावसंख्या झालेली आहे ती धावपळावर 42 धावा. 3 षटकानंतर लक्षात घ्या ज्या ज्या संघाचे खेळाडू आहेत अतिरिक्त खेळाडू ते मैदानाच्या आत पाणी पोचवतील आणि पुढे होणाऱ्या मॅच मध्ये सुद्धा सर्वांनीच लक्षात घ्या. पुढील होणारा सामना कुठल्या 2 संघादरम्यान असेल ही अधिकृत माहिती आमच्यापर्यंत पोहोचेलच. तत्पूर्वी अतिशय चांगलं नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन या स्पर्धेनिमित्तानं केलं गेलंय. आदिवासी प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही निहाळतायत आणि या महासंग्रामामधील पहिलीच लढत सुरू आहे. सदानंद स्मृती 9192 विरुद्ध सेलार स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान. टॉस जिंकलाय सेलार स्पोर्ट्स या संघाने, ज्या संघाचे संघ मालक आहेत संतोष दादा सेलार, अमित दादा सेलार आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं होतं ते सदानंद स्मृती 9192 ला भावेश बाबर यांचा हा संघ आहे आणि सध्या 3 षटकांमध्ये चांगली सुरुवात केली. पुढील होणारा मॅच रुद्राक्ष स्पोर्ट्स विरुद्ध रवी स्पोर्ट्स चिंचपाडा या 2 संघादरम्यान असेल आणि दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये तयारीत राहा. सागर, मला तरी असं वाटतं की चांगली स्थिती आहे पहिल्या 3 षटकांमध्ये. 42 धावा 2 गडी बाद. नक्कीच चांगली स्थिती आहे, मात्र पहिलाच सामना आहे त्यामुळे आपल्याला आजचा अंदाज नाहीये कुठली धावसंख्या चांगली आहे, कुठली धावसंख्या सेफ आहे, कुठली धावसंख्या या ठिकाणी आपण बघतोय. तर आदरणीय सन्मान्य ग्रुप मला वाटतं देवदलचे माजी सरपंच कमलाकरजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्या जोडीला आपण बघतोय त्यांचा सहकारी आणि आमचे या ठिकाणी असलेले जे खजिनदार भूषणजी जाधव, राजेंद्र धुमाळ, त्यानंतर राजेश गांगडा, प्रवीणजी हांडवा, सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद सागर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा. मान्यवरांच्या माहिती करता सदानंद स्मृती 9192 आणि सेलार स्पोर्ट्स या दोघांमध्ये ही पहिली लढत सुरू आहेत. व्यासपीठावर समाज कार्यकर्ते, बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, व देवदल गावचे माजी सरपंच कमलाकर जाधव साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं मी स्वागत करतोय. आता स्ट्राईक इन कडे असलेला हा खेळाडू आहे. वसई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत त्याने एकाच टुर्नामेंट्स मध्ये 2 वेळा अर्धशतकी खेळी पेश केले. तो खेळाडू आहे महेंद्र कांबळे. आणि नॉन स्ट्राईक इन कडे राहुल गोंड, टेनिस विश्वातील एक नामांकित असा हिरा, अनमोल रत्न, लेदर क्रिकेटचा जास्तीत जास्त अनुभव त्याच्या पाठीशी आहे आणि अनेक मैदाने त्यांनी गाजवले. तो हा खेळाडू. गोलंदाज तयार, चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि बाळा यांनी चेंडूला अडवलंय. बघता बघता फलंदाजाने 2 धाव पूर्ण केलेत. 2 धाव मिळतात. या 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 44. महेंद्र कांबडी नावाचा खेळाडू 1 षटकार आणि एका चौकारणीची चांगली धावा जमवतोय. त्याला विशेष साथ मिळाली विशाल सातवी या खेळाडूची, ज्याने 8 बॉलमध्ये 23 धावा बनवल्यात. 3 उत्तुंग षटकार आणि एका खणखणीत चौकाराचा समावेश आपण त्याच्या खेळीमध्ये पाहिला होता. तो बाद झाल्यानंतर जबाबदारी असेल राहुल गोंड आणि महेंद्र कांबडी याची. चेंडूला उचलण्याचा प्रयास, चेंडू हवेमध्ये, झेल होण्याची दाट शक्यता. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये एक सोफा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडाल कॅच तर जिंकाल मॅच,
आणि असे कॅच सोडल्यानंतर संकट येऊ शकतात. संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. इथं बुद्धिमत्तेचा वापर व्हायला हवा. एक सोपा झेल सोडला गेलाय. महेंद्र कांबडी याला या मॅच मध्ये 4 जीवनदान दिले गेलेत. सागर हॅलो. आणि पहिला जी सुरुवात झाली होती सूरज पासून ते भावेश गोरखानापासून ते मयूर बाबर पर्यंत. गोलंदाज तयार. मयूर ओ पुन्हा स्क्वेअर कटचा फटका. फॅसी स्क्वेअर कट. चेंडू जातो डिपिश पॉइंट क्षेत्रामध्ये. नो बघूया क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलं की नाही. चेंडू सीमारेषे पार. आर पार. दमदार शानदार वजनदार चौकार. 4 धावांची धावसंख्या झाली 49. कमॉन डीजे. खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय आदिवासी प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये. आणि बघतायत या स्पर्धेचं हे दुसरं पर्व आहे. सध्या 9 बॉलमध्ये 18 धावांची चांगली खेळी पेश करतोय फलंदाज महेंद्र कांबडी. या षटकाचा विचार केला 4थ्या षटकामध्ये 2 चेंडू अजून शिल्लक आहेत. ओ गोल्डन स्पॉटवरचा चेंडू होता. इनसाइड आउट करून चेंडूला कबल क्षेत्रामध्ये टोळावलाय. क्षेत्ररक्षकाला संधी नाही. इन टू द गॅप. हा आलाय चौकार. APL चौकार. दोन षटकं आणि एका चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग मधला. शॉर्ट ऑफ लेन थोडासा ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू होता आणि पंच अंतिम क्षणी दर्शवतात दॅट्स अ वाईड्स. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू असल्या कारणाने पंचाने वाईड घोषित केलंय. आणि या अतिरिक्त धाबेनिशी धावसंख्या पोहोचली ती 54 वर. 54. काय जबरदस्त धावसंख्या वाढते बघा. ज्या पद्धतीने क्रिकेट पुढे पुढे जात आहे आणि त्याच पद्धतीने प्रत्येक येणारा फलंदाज विनोद परेड पासून सुरुवात झाली होती. विशाल त्यानंतर महेंद्र आणि राहुल काय जबरदस्त फलंदाजी करतात दोघे. ह्याच्यानंतर आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये चांगली गुणवत्ता जर दाखवली एखाद्या खेळाडूने तर जिल्हा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सुद्धा त्याला खेळण्याची संधी मिळू शकते. आता चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. जयेंद्र वाघे यांनी लगेच झडप मारली आणि हा झेल त्या काबीज केलाय. विकेटचं पतन होतोय. राहुल गोंड या फलंदाजाला परतावा लागतोय. ज्या फलंदाजाने 4 बॉलमध्ये 8 धावा बनवल्यात. धाव संख्येत जर विचार केला तर धावा आहेत धाव फलकावर 54. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3/54. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा ऐकत राहा आदिवासी प्रीमियर लीग 2021. पन्नासच्या सरासरीने धावसंख्येची वाटचाल झालेली आहे. धावसंख्या झाली ती 54. आणि आता स्ट्राईक इन कडे उजव्या हाताचा फलंदाज गेलाय. बॅट्समन नेम उमेश भुरे.
ऑन साइडला फटका खेळला त्यांनी, फटक्याची चांगली निवड, गॅप मध्ये चेंडू जातोय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार, हा आला एपीएल चौकार. अरे अबा कशाला रे आना, कशाला ते आना, जुना त्याच सोना, काय ग आया जुना त्याच सोना. कडे असलेला फलंदाज उमेश विजय जाधव याची आठवण मला करून देतो. हा फुलटॉस करून चेंडूला उचललाय, चेंडू हवेमध्ये, हाय अँड हँडसम बिगी. या आपल्याला लाभलेलं त्याबद्दल प्रवीण भाई यांचे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. प्रवीण भाई 47 असं त्यांचं टोपण नाव नक्कीच आपण ऐकत असतो. धावसंख्या झाली ती 64 चांगला प्रतिसाद देतोय आबू स्पोर्ट्स कार्डी संघाच्या माध्यमातून. या खेळाडूला आपण ओपन क्रिकेटमध्ये बघतोय आणि तोच खेळाडू आता मैदानाच्या आत गेल्यानंतर कमालीचं प्रदर्शन करतोय. शेवटच्या मोमेंटला चांगल्या धावा तो जमवतोय. इथे बघू शकतायत 2 धावा पूर्ण केल्या आहेत फलंदाज उमेश भुरे यांनी. या 2 धावण्याची धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचली ती 66. अजून जर विचार केला तर 9 बॉलचा खेळ बाकी असेल सागर, आणि 9 बॉल मध्ये धावा येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे 80 पर्यंत जाईल असं वाटू लागलेलं आहे, कारण की सुरुवात जी झाली होती अतिशय चांगली, त्यानंतर आपण बघतोय 14, 18, 10, 12 आणि हे चालू असलेले षटक आहेत ते 12 3 चेंडू मध्ये. म्हणजे आपण बघतोय मोठा जो गोलंदाज होता, चांगला गोलंदाज होता, मोक्याचा गोलंदाज होता, त्याच्यावरती आक्रमण केलेलं आहे. अगदी बरोबर आहे, तुझ्या मताशी मी संमत आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. सागर माळी अनेक स्पर्धांमध्ये धावतं समालोचन करतायत आणि त्यांची आता गुणवत्ता, बुद्धिमत्ता ही खूप जास्त वाढलेली आपल्याला दिसून येते. खूप चांगलं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि आदिवासी समाजाला लाभलेलं हे अनमोल रत्न आहे असं मी म्हणेन. कारण चांगले समालोचक आहेत, चांगले विश्लेषक आहेत आणि विशेष म्हणजे एकीकरणामध्ये ते महत्वपूर्ण रोल अदा करतायत. इथे मैदानाच्या आतून फलंदाज सुद्धा चांगला रोल अदा करतोय. मिडॉन वरून फटका खेळला होता, 1 धाव पूर्ण केली, एका धाब्यावर समाधान मानावं लागतंय. या एका धाब्याची धावसंख्या झाली ती 67 धावा फलंदाजी करणाऱ्या संघाच्या चाललेत आणि ज्याच्यामध्ये मोलाची भूमिका अदा करतोय महेंद्र कांबळे नावाचा खेळाडू. 9 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येवर खेळतोय. आता हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा होता, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू असल्या कारणानं पंचाने वाईड घोषित केलाय. या अतिरिक्त धाबणीची धावसंख्या 68 वर पोहोचली जाते. आपण बघतायत आदिवासी प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आणि त्याच्यामधील ही पहिली लढत सेलर स्पोर्ट्स विरुद्ध सदानंद स्मृती 9192 या दोघांमध्ये. आता चांगला ऑन ड्राईव्ह इन टू द गॅप, स्कोअर लेग, फॉरवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने चेंडूला वावलाय, चेंडू सीमारेषे पार आणि हा लाईट चौकार. 4 धावा. त्यांचडीचे या 4 धावण्याची धावसंख्येला आकार, धावसंघाची धावसंख्येत बदल झाले. धावसंख्या पोहोचली ती 72 वर, 72. आणि हे षटक सुरू आहे 5व्या षटकातील शेवटचा बॉल असेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आकाश दानवी, ज्याच्याकडून फार मोठी अपेक्षा होती संघाला. काय होता ऑन साइडला चेंडू जातोय ऑफ साइडला. बघितलं आपण फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू गेला होता. 1 धाव मिळाली लेग बायच्या स्वरूपात. पण परशुराम पाटील यांचा इशारा आलाय. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना सदानंद स्मृती 9192
कामन संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 गडी बाद 73 धावा. अजून एक षटक शिल्लक आहेत. या एका षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा ऐकत राहा आदिवासी प्रीमियर लीग 2021. बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. साई कृपा बोळीज, मला वाटलं साई कृपा बोळीज या संघाचा खेळाडू आहे. साई कृपा बोळीज या संघाचा खेळाडू आहे. अच्छा, आणि आता तो एक चांगला क्रिकेटर आहे, जीवदानी या संघामध्ये तो खेळत असतो. बघूया ते कसं काय प्रदर्शन करतोय. अमल नावाचा गोलंदाज झालाय, समोरच्या इन कडून गोलंदाजी करता सज्ज झालाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडलंय, चेंडू जातोय मिड ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली, लॉंग ऑनचा शतरक्षक येतोय. बघता बघता 2 धाव मिळत आहेत फलंदाज महेंद्र कांबडी याला. 2 धावणीशी धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोहोचली ती 75 वर 75. महेंद्र कांबडी या खेळाडूला या मॅच दरम्यान 4 वेळा जीवनदान मिळतोय आणि फायदा तो उचलतोय. विशाल सातवी यांनी चांगली स्फोटक सुरुवात करून दिली संघाला. 23 धावा त्याने बनवल्यात 8 बॉल मध्ये. नावेष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू होता की काय, नाही. फलंदाजाने यष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने ते वाकवल्या. गॉन. एक मोठं नाव म्हणजेच अलेश बेंद्रे सो मैदानाच्या आज होतोय. महेंद्र कांबळे याची कामगिरीवर एक प्रकाश टाकूया. 13 बॉलचा सामना केला, 13 बॉल मध्ये त्यांनी 24 रन्स बनवलेत. आता शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज गेला अलेश बेंद्रे. नक्कीच एक चांगला क्रिकेटर आहे, मात्र या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये चांगली धावसंख्या तिला अजून चांगली कशी होईल त्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. आपण जाणार आहोत आजच्या दिवसाचा विचार केला या मॅचचा, तर एक चांगला क्रिकेट यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे रुद्राक्ष स्पोर्ट्स तसेच रवी स्पोर्ट्स चिचपाडा या 2 संघ दरम्यान दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्सला जॉईन करायचं आहे. रुद्राक्ष स्पोर्ट्स आणि रवी स्पोर्ट्स चिचपाडा. पुन्हा एकदा सूचना आहे, सतीश दळवे आपल्या संघाचा संघनायक पाठवून द्यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. जर आपण असाल तर आपण सुद्धा यायचं. आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स या संघाच्या संघनायकाला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईन करायचं आहे. यस गावड सर. पुन्हा जाऊया, शेवटचं षटक 2 चेंडू टाकून झालेले आहेत. अमोल तळेकर राईट अमोर द विकेटचा मारा. हो, चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा आतमध्ये आला होता, मात्र जास्तच बाहेर होता चेंडू. वाईट चेंडूची नोंद आली. पुढे सर माफ करा, नो चेंडू या ठिकाणी. नो बॉल असा इशारा. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू असल्या कारणानं सागर इथे नो बॉल घोषित केलाय. याचाच अर्थ फ्रीट असेल, फ्रीट मुक्त फटका खेळण्याची संधी असेल फलंदाजाला. आणि स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा स्फोटक फलंदाज आहे अलेश बेंद्रे. उघडा डोळे बघा नीट, पडणारा चेंडू असेल फ्रीट. फायदा उचलला जाईल काय. इनसाइड आउट करून स्ट्रेट फटका, हवाई सफर सफल, लांब लचक षटकार, आउट ऑफ द पार्क. 6 धावा.
80 वर काय चांगलं प्रदर्शन करताना दिसतो. पहिल्या चेंडूला स्मॅश केले 6 धावां करता. काय प्रतिक्रिया द्याल तुम्ही या षटकाराबद्दल? नक्कीच नक्कीच अतिशय चांगला चेंडू होता, तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळला जातो. गुडलॉन स्पॉटचा चेंडू होता, बॅट वरती आला होता ना, विथ द स्पिन या ठिकाणी स्ट्राईट ड्राईव्ह केला होता. अतिशय चांगला फटका. ऑन द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला नव्हता, कारण की शेवटचा षटक आहे, त्यामुळे षटकार. गोलंदाज तयार. त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू स्लो ओव्हर 1. आता चेंज ऑफ पेस केले, गतीमध्ये बदल केलाय आणि एक चांगला लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू या गोलंदाजाने रिलीज केलाय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहेत सध्याच्या स्थितीला 82 धावा, 82. शेवटचे 3 बॉल शिल्लक. दोन बॉल शिल्लक आहेत शेवटचे. गोलंदाज तयार. ओहो, आतवणारा चेंडूला छेडलाय. चेंडू हवेमध्ये कव्हर क्षेत्रामध्ये. सागर सोमन त्याच्या हातून झेल सुटतोय आणि फायदा होतोय फलंदाजाला. खरा फेकी ओव्हरथ्रो होतोय. बघता बघता फलंदाजाने इथे पूर्ण केलेत 2 धावा. 2 धावांची धावसंख्या पोहोचली 84 वर. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल. खराब प्रदर्शन फिल्डिंग करताना जो मजबूत संघ समजला जातोय शेलर स्पोर्ट्स, त्या संघाच्या द्वारे. आणि याच्यामध्ये सांघिक एकी ही फार महत्वाची असते. एकीचे बळ हे नेहमीच आपल्याला पुढे नेऊन ठेवतोय. म्हणजेच यशाच्या शिखरावर आपल्याला पोहोचवण्याचं काम कोण करतंय, तर ते असते एकीचे बळ. ते बळ प्राप्त करणं फार महत्वाचं आहे. युनिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट. गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज तयार. त्याच्या कोट्यातील आता शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या पोहोचली 84 वर, 84. चांगली साथ उमेश भोरे आणि आलेश बेंद्रे एकमेकांना देताना दिसत आहेत. जोरकस मानाचा प्रयास. आता ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू गोलंदाजाने टाकलाय. षटकाची झाली समाप्ती. पहिला डाव समाप्त होतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. साधारण स्फूर्ती 9192 संघाची धावसंख्या झालेली आहे ती 84 आणि 85 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय सेलर स्पोर्ट्स या संघासमोर. आता टॉस करता मी विनंती करतोय सागर माळी ह्या टॉस करण्याकरता जात आहेत आणि त्यांच्या सोबत आपण बघणार आहोत मान्यवर कोण कोण असतील. टॉस का बॉस कोण होईल हे आपण ऐकूया सागर माळी यांच्या मुखातून. थँक्यू. आदरणीय सन्मान्य श्री कमलाकरजी जाधव साहेब यांना मी टॉस बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतोय. सन्मान्य कमलाकरजी जाधव साहेब, माजी सरपंच बहुजन विकास आघाडीचे करता धरता, या कामन परिसरातलं एक चांगलं व्यक्तिमत्व, उदार व्यक्तिमत्व आणि खेळासाठी नेहमी ज्यांचा हात पुढे असतो, त्यांचं पाऊल पुढे असतं, असे जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या हस्ते टॉस आपण करतोय आणि रुद्राक्ष स्पोर्ट्स विरुद्ध चिचपा यांचा 2 कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. मी मान्यवरांना विनंती करेन टॉस केला जातोय. एका बाजूने एपीएल आहे तर एका बाजूने असोसिएशन. रुद्राक्ष स्पोर्ट्स याचा कॉल आहे, एपीएल असा कॉल झालेला आहे आणि असोसिएशन याचाच अर्थ या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे तो चिचपडा या संघाने. मान्यवरांना विनंती करेन आपण मान्यवर कक्षामध्ये आसन असतं बा. मी दोन्ही संघांच्या संघनायकांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा या ठिकाणी बसा जोडीला. आणि एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलेला सतीश काय निवडाल? प्रथम शतरक्षण घेणार आम्ही. 6 ओव्हरचा मॅच आहे. शतरक्षण तुम्ही पाहिलेलं आहे. प्रथमतः शतरक्षण घेतल्याच्या नंतर काय झालेलं आहे, तर कितीपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 40 ते 50च्या आतच ठेवण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच 40 ते 50 धावांमध्ये समोरच्या संघाला आटवण्याचा प्रयत्न असेल. मात्र आपण बघतोय की हा तुमचा सुरुवातीचा सामना आहे. कुठले कुठले खेळाडू हे आम्हाला या पहिल्या सामन्यामध्ये बघायला मिळतील? नक्कीच मी स्वतः
निवास आहे, शंभू आहे, निलेश, प्रवीण, विजय भोये, अनिकेत, किरण, तसेच गणेश आणि इतर आहे, जयेश आहे, मंगेश. गेल्या वर्षाप्रमाणे सुद्धा आपण जर बघितलं तर रवी ठालकर तुमचे पॅकर होते, ते सुरुवातीच्या सामन्यापासून उपस्थित होते, मात्र आज ते आम्हाला बघायला मिळालेले नाहीयेत. या ठिकाणी आलेत. ना आले त्याचे बंधू आलेत, रवी थालकर आणि राजेश भाऊ. हो, नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील, कारण की आपण ही टुर्नामेंट खेळलेलं नाहीत. मात्र तो प्रश्न विचारणं चुकीचं होईल की कसं वाटलं खेळून. मात्र नवीन संघ आहे, नवीन खेळाडू आहेत. मागच्या 2019ला जर बघितले तर ते खेळाडू तुम्हाला नाही आहेत, काही लिमिटेड खेळाडू तुमच्याकडे ते जुने खेळाडू आहेत. तर काय वाटेल या आखणी केलेली आहे या APL साठी, या चषकासाठी? आखणी तर आम्हाला प्रथमच क्रमांक मारायचा, याच हेतूने आम्ही आज इथे प्रदर्शन करणार. थँक्यू. नक्कीच तुम्ही टीमला जॉईन करू शकता. या ठिकाणी रुद्राक्ष स्पोर्ट्स या संघाचे संघनायक आहेत प्रशांत गवळी. प्रशांत, सुरुवातीच्या सामन्यामध्ये तुम्हाला 40 ते 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करणार आहेत समोरचा संघ. मात्र कितीपर्यंत धावा करण्याचा प्रयत्न असेल आपला? 70+. 70+ साहेब, तुम्ही पाहिलेलं का प्रथम फलंदाजी करत असताना चांगली धावसंख्या ही आपण बघतोय की 9192 या संघाने बनवलेली आहे. चांगली फलंदाजी आहे. तुमच्याकडनं आज आम्हाला कुठले कुठले फलंदाज बघायला मिळतील? मी स्वतः आहे, ललित आहे, संतोष आहे, लहू आहे, अजून बरेच आहेत. नक्कीच चांगली फलंदाजी तुमच्याकडे सुद्धा आहे. मात्र समोरचा संघ तेवढा स्ट्रॉंग आहे. मला वाटते या मोसमामध्ये किंवा मग या असोसिएशनमध्ये पहिल्यांदाच आपला APL मध्ये संघ मला वाटते आम्हाला बघायला मिळतोय. तर आपले स्पॉन्सर्सने काय मंत्र दिलेले आहेत? स्पॉन्सरनी सांगितलं की निदान म्हणजे 100% एफर्ट द्या, असं प्रत्येक खेळाडूने. जिंका किंवा हारा, 100% एफर्ट आपला द्या. आणि जिंकलोच पाहिजे असं काय नाही, जिंका किंवा हारा पण 100% एफर्ट. नक्कीच कमिटमेंट 100% असायला हवं, हे तुम्हाला खास करून सांगितलं गेलं आहे. आणि जिंको किंवा हारो, मात्र तुमचा 100% एफर्ट्स हे देणं गरजेचं आहे, हे सांगितलं गेलं आहे. समोरचा संघ एक स्ट्रॉंग संघ आहे. मात्र तुम्ही या समोरच्या संघाला आणि समोरच्या खेळाडूंविषयी या असोसिएशनच्या माध्यमातून खेळले असाल. मात्र आज कुठले कुठले असे आम्हाला गोलंदाज तुमच्याकडे बघायला मिळतील हे नक्कीच आम्ही पुढच्या कारण की लीग मॅचेस आहेत, तुम्हाला नक्की तुमच्याशी बोलणं हे आम्हाला बघायला मिळेल. मात्र तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील या मॅचसाठी, सुरुवातीच्या सामन्यासाठी. तर नक्कीच तुम्ही तुमच्या जिमला जॉईन करू शकता. लक्षात घ्यायचं आहे, या ठिकाणी नाणेफेकीचा कौल झाला तर रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी विनोद गवळे यांच्या संघ आणि त्यांच्या समोर आपण बघतोय तो म्हणजे चिचपाडा हा संघ, सतीश दळवी आणि रवी थालकर यांचा संघ. तर नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे तो रवी थालकर यांच्या चिचपाडा संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर फलंदाजीला आमंत्रित केलाय ते म्हणजे रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी म्हणजे विनोद गवळे आणि प्रशांत गवळे यांच्या संघाला. तर आपण जाऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये, जिथे सज्ज आहेत आमचे ज्येष्ठ समालोचक संदीप गाबड सर. धन्यवाद सागर. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 84 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फलंदाजी आपण बघितली, 23 धावा बनवल्या विशाल सातवे आणि महेंद्र कांबळे यांनी 24 धावांचं योगदान दिलं. आणि गोलंदाजीमध्ये प्रत्येक गोलंदाजाने जास्तीत जास्त धावा खर्च केलं. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. पहिल्या 3 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया जयेश डुकले यांच्या मुखातून. हॅलो, वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण पाहू शकतोय APL आदिवासी प्रीमियर लीग 2021 चा हा रणसंग्राम महाकुंभ मेळा आणि तुमच्या पर्यंत मी जोडतोय. प्रथमतः सामन्याची सुरुवात करतोय मी गणरायाला वंदन करून. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे दैव सर्व कार्येषु सर्वदा. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुद्रा करतोय. आणि त्याचनंतर आदिवासी संस्कृतीचे जननायक धरती आबा बिरसा मुंडांना विनम्र प्रणाम करून आपल्या सर्वांचं सहर्ष मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, आपण पाहतोय जी लढत अतिशय महत्वपूर्ण लढत मैदानाच्या मध्ये आणि पहिली लढत आपल्याला APL सीझन 2021 ची आपल्याला पाहायला मिळते. बिग टोटल आहे, जसंच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार बिगी. फ्लाइंग सिटीचे व्यासपीठावर दाखल सलत आदरणीय सन्मान्य राजेंद्र कोटावले साहेबांचं आगमन झालंय. 40+ संघाचे एक सदस्य आहेत आणि अतिशय चांगलं क्रिकेट आतापर्यंत ते सुद्धा खेळत आहेत. देवदल गावचे माजी सरपंच
गोपीनाथ काकड हे सुद्धा दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतो. वेलकम. येस, आपण बघितलं तर 85 धावांचं टार्गेट कंप्लीट करायचं जयेंद्र वाघे मॅन फ्रॉम पापडी आणि त्यांच्या जोडी थोडस खराब क्षेत्ररक्षण फायदा मिळतो इथे फलंदाजांना. क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर एक एक धाव खूप महत्वाची आहे आणि ज्यामध्ये आपण बघितलं तर खास काही पारितोषिक सुद्धा आहेत. तर आयवा कॅच साठी सुद्धा मला वाटतं पारितोषिक आहेत आणि निश्चितच बाहेर कॅच घेणाऱ्या प्रेक्षकांकरता कुपन आहेत आणि त्यांनी ज्या कोणी कॅच घेतलंय त्याने लगेचच या. तर ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो की APL आहे आदिवासी प्रीमियर लीग 2021 आहे भव्य दिव्य असं आयोजन. हा चेंडू आपण पाहतोय थोडासा पडल्यानंतर खाली राहतो, यष्टीरक्षक चकळतोय, चेंडू नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि शेवटच्या क्षणाला चेंडू निघून गेलाय सीमा रेखा पार. हा आलाय APL चौकार. तुमच्या पोराची तुम्ही जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत नाही तर त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची दरवर्षी वाट बघतो. धन्यवाद. दिसे एका हातामध्ये छेल टिपलाय. निवास गोवारी यांचा सुपुत्र आहे. बेटा नाव काय तुझं? समीर निवास गोवारी. हवा का चोका. पुढे आणखीन एक मोठा फटका येतो, जोरदार प्रहार आणि त्याचा उपहार म्हणजे हा षटकार. मी व्यासपीठावर विराजमान असलेल्या मान्यवरांना विनंती करतो एक कुपन आपण त्याला वितरित करावं. आत्माराम लोखंडे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ असे कुपन आपण द्यावं. तर दरम्यान आपण बघितलं की जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न हा मात्र बरोबर केला जातोय कारण की 85 धावांचं टार्गेट आहे आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं की जयेंद्र वाघे हा खेळाडू ज्या खेळीसाठी ओळखला जातोय आणि त्याच प्रकारची खेळी इथे मात्र पेश केली जात आहे. तसंच तसं नुसतं टीट फॉर टॅट गेम का जवाब देण्याचा प्रयत्न केला जातोय. विशाल हो, हा चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर थोडासा वळतोय, वळवणारा चेंडू होता मात्र आपण पाहतोय डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूच्या सहाय्याने आपण पाहतोय की षटकाची समाप्ती होते आणि 85 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय की पहिल्या षटकामध्ये आलेल्या ह्या तब्बल 18 धावा म्हणजे बरचसं काही सांगून जातात. अजून सुद्धा आपण बघितलं तर बराचसा खेळायचा बाकी मात्र कशा प्रकारचं क्रिकेट इथे खेळलं जाईल. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा APL 2021. घेतो एक छोटासा ब्रेक मध्ये वळतोय आणि त्यानंतर पुन्हा मैदानामध्ये कमबॅक करतोय. यस डीजे. मध्ये 18च्या सरासरीने वाटचाल सुरू केले. याचाच अर्थ ही जे आव्हान होतं 85 धावसंख्येचं ते आव्हान स्वीकारलंय आणि आता 30 बॉल मध्ये जिंकण्याकरता 67 रनची आवश्यकता. 30 बॉल टू गो अँड 67 रन्स रिक्वायर्ड टू विन. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. येस नक्कीच, कारण की आपण पाहू शकते जर तुमच्याकडे फलंदाजी आहे, तुमच्याकडे गोलंदाजी आहे, त्याच्याच प्रकारची गोलंदाजी आणि फलंदाजी जरी गोलंदाजी थोडीशी महागडी पडली मात्र फलंदाजीमध्ये आम्ही निश्चितच चांगला प्रयत्न करू आणि जे 85 धावांचा टार्गेट आहे ते गाठण्याचा पुरेपूर्ण प्रयत्न करू. हे दर्शवताना हे दोन खेळाडू विसरून चालणार नाही कारण की जयेंद्र वाघे आपण बघितलं तो मॅन फ्रॉम पापडी या संघाकडून हे दुसऱ्या क्रमांकाचं षटक पॉवरप्ले 2 चं हे षटक जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, ज्यामध्ये मिड विकेटला एक खेळाडू पाहू शकतोय, डीप काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस नंबर 2 क्रमांकाचं षटक घेऊन सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल गोंड बँटम न्यू स्टार वसाई. इनसाइड आउटचा फटका पाहू शकतो, क्षेत्ररक्षक होता मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू ट्रॅव्हल झालाय. सेफ खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र आपण बघितलं ह्या षटकात की विनोद परेड मॅन फ्रॉम चंद्रपाडा जिथे तैनात होता मात्र आपण पाहू शकतो की काहीच अंतर होतं चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये मात्र ते अंतर मात्र कनेक्ट झालं नाही. मात्र हा झेल मात्र होऊ शकला असता मात्र एक धोका निर्माण झाला होता. आपण बघितला होता इथे खेळाडू आकाश दानवेला जो मॅन फ्रॉम गिरीज आपण बघितला तर एक अतिशय दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि मात्र आपण बघितलं त्याचा श्वास जरूर अडकला असेल त्या फटक्या मागे. मात्र आपण बघितलं की शुटकेचा निश्वास मात्र घेतला असेल मात्र एक धाव इथे जरूर कंप्लीट केली जाते या दोन खेळाडूच्या माध्यमातून. 19 धावा एकूण धाव फलकावर पाहायला मिळतात.
ज्या परीने आपण पाहू शकतो APL चा हा रणसंग्राम तुम्हा सर्वांच्या समोर पेश केलाय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सारालोडाच्या साहेने पाहू शकतोय सुपर शॉट आउट ऑफ द पार्क चेंडू 6 धावांसाठी हा आलेला जयेंद्र वाघेच्या बॅट मधून आणखीन एक दमदार APL षटकार. थँक्यू डीजे. क्या बात आहे. जयेंद्र बागे पाहतोय आपल्याच जी प्रकारची आपण पाहतोय ओळख आहे आपली झलक आहे मात्र हम भी किसी से नहीं कम हमें भी है दम हे दर्शवताना पाहायला मिळतोय कारण की ज्या अनुक्रमे आपण पाहतोय फलंदाजी पेश करतोय मैदानामध्ये. हो यावेळेस आपण बघितलं आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. या चेंडूवर सुद्धा एक बिग हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र तो प्रयत्न का सफल झाला नाही कारण की आपण पाहू शकतो की चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि त्यामुळेच आपण पाहतो की बॅट आणि चेंडू मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही आणि डॉट प्रकारचा चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू पाहू शकतो यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. यावेळेस आपण बघितलं की फलंदाजाला ओळखतोय गोलंदाज आणि त्या अनुसरून गोलंदाजी करतोय संदीप सर इथे गोलंदाज. हा त्याच्याकडे तंत्र आहे क्रिकेटचं तंत्र आणि मंत्र कसं असावं हे अद्ययावत केलंय गोलंदाज राहुल गोंड यांनी. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे तो आणि त्याला क्रिकेटचा जास्तीत जास्त अनुभव खोय गटामधून सुद्धा तो अनेक मॅच मध्ये यंदाच्या हंगामामध्ये मला दिसलाय. येस जरूर पाहू शकतोय जो एक चांगला प्रोफेशनल टेनिस क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र फलंदाजाला ओळखून हे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत आणखीन एक दर्जेदार चेंडू इथे पेश केला जातोय. फलंदाजाला ओळखतोय की इथे कोणत्याही प्रकारचा फुटवर्कचा वापर केला जात नाही खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याला अनुसरून इथे गोलंदाजी केली जाते. म्हणजे पहिला आणि दुसऱ्या चेंडूचा आपण उल्लेख केला तर पहिल्या 2 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा आल्या होत्या. त्यानंतर जे उर्वरित 3 चेंडू आलेले आहेत ना या 3 चेंडूमध्ये एकही धाव घेऊन दिली नाहीये आणि याचाच अर्थ घेतलं की चांगली गोलंदाजी आणि मात्र आपण पाहू शकतो की तंत्रशुद्ध गोलंदाजी. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पॉवर प्ले 2 च्या षटकामधला आपण पाहू शकतोय यावेळेस गोलंदाज सज्ज झालाय तो म्हणजे राहुल गोंड. एक अतिशय दर्जेदार गोलंदाजी पेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय इथे. जयेंद्र बागे आधी सफल झाला होता अंतिमच्या क्षणाला बॅकफुटला गेला मात्र आपण पाहतोय की वाईट चेंडूचा इशारा म्हणजेच मिस्टर एक्स्ट्रा च्या स्वरूपात इथे धावसंख्येला आकार जरूर मिळतोय. 26 धावा धावफलकावर 85 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ज्या पद्धतीने आपण बघतो की पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या मात्र कौतुक करावं राहुल या खेळाडूचं. आता पाहायला मिळतोय शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल मिळेल सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाही. एक आणि धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 85 धावांचा पाठलाग करताना आपले गुण लेखक आम्हाला दर्शवतात सचिन काळात की किती धावसंख्या आहेत तर 27 धावा ह्या आम्हाला निश्चित पाहायला मिळतात. जवळजवळ 13.5च्या सरासरीने इथे वाटचाल मात्र अजून सुद्धा चालेल. अजून सुद्धा आपण बघितलं तर 24 चेंडूचा खेळ यायचा बाकी आहे मात्र 24 चेंडू मध्ये काय घडणार आहे काय बिघडणार आहे हे सुद्धा आपण पाहतो. या 24 चेंडू मध्ये 58 धावांची गरज मात्र कशा परीने कंप्लीट केली जात आहे. कुठेही जाऊ नका पाहत राहा. APL टीम आपण पाहिलं तर APL 2021चा हा पहिला सामना घेतो ब्रेक डिझेल असताना येते त्यानंतर लगेचच मैदानामध्ये कमबॅक करता येईल. संदीप सर आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने देशामध्ये IPL कॉमन क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण बघितलं तर KPL आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन म्हटलं तर APL आदिवासी प्रीमियर लीग जे आपण पाहू शकतोय ज्याचा आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय शुभारंभ झालाय. सकाळचं सत्र अनेक मान्यवर अनेक अतिथींच्या शुभ हस्ते आपण पाहतो उद्घाटन सोहळा पार पडला गेला आणि त्यानंतर जे आपण पाहतो क्रिकेट आपल्याला बघायला मिळाले दर्जेदार प्रत्येक खेळाडू आपण बघितलं तर आपलं योगदान 100% देताना पाहायला मिळतोय. 2 संघ खेळताना पाहायला मिळतो. हा पहिला सामना सदन स्मृती आपण पाहतोय 9192 विपक्षी संघ आपण पाहतोय शेलार स्पोर्ट्सचा
तर आपण बघितले तर हे दोन संघ 5 नंबर संघ आहेत आणि दोन्ही संघांकडे आपण बघितलं तर खूप चांगली क्षमता आहे, मात्र मैदानामध्ये चांगली झुंज मात्र देताना पाहायला मिळतात. जयेंद्र खेळूचा आपण उल्लेख केला तर चांगला स्टार्ट केलाय. आतापर्यंत आपण उल्लेख केला तर 11 चेंडूला ज्याने खेळ केलाय आणि 11 चेंडूमध्ये त्याने 21 धावा बनवल्या आहेत. तर 3 षटकाराच्या साहाय्याने चांगली फलंदाजी करतोय, मात्र त्याला साथ देण्याचं काम पाहिलं आपण तर आकाश दानवे मॅन फ्रॉम गिरीज, मात्र त्याला जास्त संधी मिळालेली नाही. मात्र आकाश सुद्धा एक तशाच प्रकारचा खेळाडू आहे, मात्र आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतंय. आलिश मॅन फ्रॉम चंद्रपाडा संघ कडून पाहू शकतोय चांगला गोलंदाज आहे, मात्र गोलंदाजचं स्वागत केलं जात आहे दणक्यामध्ये. चौकार पेश केला जातोय दरम्यान जयेंद्र ऑन दी फायर. एका बाजूला पीर बाबा पापडी संघाचा संकटमोचक जो आज एपीएल मध्ये शेलार स्पोर्टचा संकटमोचक बनतोय जयेंद्र वाघे, आणि दुसऱ्या बाजूला आकाश धानवी. अलेश ह्याचा चेंडू मात्र आपण बघितलं की पहिला चेंडू थोडस आपण बघितलं की ओरपीच होता, मात्र त्यात नंतर चांगला चेंडू पाहतोय. उचली घेणारा चेंडू होता, आडव्या बॅटचा वापर करतोय इथे चेंद्र, मात्र त्याला सफलता मिळत नाहीये आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. बघितलं आपण अमित दादा सोलार हे सुद्धा पुन्हा एकदा इथे दाखल झालेत, कारण त्यांचा संघ मैदानाच्या आत फिल्डिंग करतोय. येस आपण बघितलं तर अमित दादा शेलार आणि त्यानंतर संतोष दादा शेलार यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस चांगला फटका खोदून काढला होता चेंडूला, चेंडू थांबत नाहीये, गॅप मधून वेगाने फरार आणि येतोय दमदार एपीएल चौकार. आदिवासी चषक ठेवलाय वसईच्या तालुक्यात, आदिवासी चषक ठेवलाय वसईच्या तालुक्यात, आदिवासी चषक ठेवलाय वसई. थँक्स डीसे. एका बाजूला बघावं लागेल कारण संकट वाढत जातील जर विकेटचं पतन झालं नाही, जर ब्रेक थ्रू मिळून दिला नाही तर संकट वाढतील. फिल्डिंग करणाऱ्या साधारण स्मृती 9192 च्या संघाची धावसंख्येत आपण विचार केला तर धावा झालं ते 35 धावा, 85 धावसंख्येचं लक्ष आहे. याचाच अर्थ अजूनही 50 धावा हव्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये, आणि चेंडूंचा जर आपण विचार केला तर 21 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 50 धावा हव्या आहेत. 21 चेंडू 50 धावांची गरज, जी नुकतंच आपण जे गाणं सुद्धा ऐकलं डीजेच्या माध्यमातून, तसेच हे गाणं सुद्धा आपण बघितलं तर आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये जे खेळणारे संघ म्हणजेच तुषार 11 धानीव संघाचा खेळाडू किशोर मडवी याच्या माध्यमातून हे गाणं आणि निश्चितच ज्याने हे गायलंय आणि एक सुंदर असा आवाज त्यांचा सुद्धा आपण पाहू शकतो. युट्यूबच्या माध्यमातून अनेक ज्याने गाणी निर्माण केलेली आहेत आणि हे गाणं आपण बघितलं आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनवर निश्चित त्यांनी निर्मिती केली आहे. दरम्यान जाऊया मैदानामध्ये 50 धावांची गरज आहे. हा चेंडू आपण बघितला तर हा ऍक्शनने गोलंदाजी करतायत. पंच आपण बघितलं तर परशुराम पाटील सर आमच्याकडे वळत आहेत आणि म्हणतायत की हा चेंडू खराब आहे. अवंतर एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पाहतोय इथे धाव संख्येला भर पडते आणि ज्या पद्धतीने आपण बघितलं की संदीप सर ज्या पद्धतीने 85 धावा असं वाटत होतं की एक चांगलं टार्गेट सेट केलं गेलंय, मात्र आपण पाहू शकतो की गोलंदाजीमध्ये कुठेतरी कमीपणा पाहायला मिळतो, कारण की विकेट इथे आपण पाहू शकतो महत्वपूर्ण बाब विकेट आणि धाव गती मात्र रोखण्यामध्ये अयशस्वी ठरतात आतापर्यंत गोलंदाज. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय तर चांगली गोलंदाजीची गरज आहे. आता हा चेंडू आपण पाहू शकतोय फुलटॉस चेंडू होता, कन्वर्ट करायचा होता, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. महेंद्र कांबळे पाहतोय ते चेंडूला फील करेल, जोपर्यंत चेंडूला निश्चितच फेकले जाते तत्पूर्वी आपण पाहू शकतोय तर एक धाव इथे जरूर मिळेल. एका धाब्यानिशी व्यक्तिगत अशा 30 धावसंख्येवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या झाली ती 37 धावा. खरं तर अजूनही मॅच संपला नाही, कारण या मॅच मध्ये परतण्याची संधी आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाला. दुसऱ्या बाजूला सेलर स्पोर्ट्स हा संघ चांगल्या पक्क्या इराद्याने मैदानाच्यात उतरलाय. असं नक्कीच आपण पाहू शकतो की इथे 1-2 विकेट जर मिळाले दरम्यान पाहू शकतोय चेंडूला फेकून दिलंय. आता मात्र आपण पाहू शकतो आकाशला बाहेर आणि आकाश या वेळेला आपण पाहतोय चेंडू सरळ सीमा रेखा पार फेकून देतोय. 6 धावांसाठी हा आयपीएल षटकार. आहे
क्या बात आहे. मात्र या षडाला आपण बघितलं तर एका बाजूने चंद्रवाकेचा आपण उल्लेख केला तर 15 चेंडू 30 धावांची खेळी करते. मात्र आकाश दानवे आता मात्र जेव्हा त्याला संधी मिळाली त्या संधीचं सोड मात्र करताना पाहायला मिळतंय. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धावा त्याच्या बॅट मध्ये त्यांना पाहायला मिळत आहेत. एकूण धावफलकावर आपण बघितलं तर धावफलकावर धावा होत आहेत 43 धावा. शॉर्ट चेंडू पाहते आणखीन एक चांगला फटका चेंडूला फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे एपीएल षटकार 6 धावा. सुपर बॅटिंग बाय आकाश दानवे. तीन षटकं संपलेत. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आत करा लगेचच. लगेचच डीजे याला आपण संधी देतोय. घेऊ एक छोटासा ब्रेक. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद नाबाद 49 49. थँक्यू डीजे. आपण पाहू शकतो मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक्स या षडाला अतिशय चांगला सामना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय तुम्हाला सर्वांच्या माहितीसाठी आणि जे थेट आपण पाहू शकतो घर बसल्या आपण पाहतोय प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून आपण पाहिलं तर लाईव्ह कव्हरेज आणि घर बसून जे प्रेक्षक आम्हाला जॉईंट आहेत त्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही सहर्ष मनापासून स्वागत करतोय. आपण पाहत आहोत IPL 2021 आपण पाहतो हे पर्व छान असं मैदान आहे आणि या मैदानाचा आपण उल्लेख केला तर शेलर मैदान म्हणून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. मागील कालावधीमध्ये आपण बघितलं जवळजवळ 1.5 लाख रुपयाची टुर्नामेंट सुद्धा ह्याच मैदानामध्ये पार पाडली गेली होती आणि त्या स्पर्धेचं धावतं समालोचन सुद्धा केलं गेलं होतं. संदीप गावड सर त्यानंतर आपण बघितलं आयोजक करते अमित दादा शेलार होते. आपण त्यानंतर संतोष दादा शेलार आणि त्यानंतर संपूर्ण आपण बघतो इंटर टीम सागर सोमर आणि सर्वांचं आपण पाहिलं तर निश्चितच सहकार्य होतं. तर जास्त वेळ गेला नाही पाहिजे. वेळेला महत्व द्या. आपण पाहतोय की प्रत्येक इनिंग साठी प्रत्येक मॅच साठी वेळ इथे मात्र दिला आहे. ज्या पद्धतीने आपण तर जास्त वेळ गेला नाही पाहिजे याची सुद्धा दक्षता घ्यायची कारण की ज्या पद्धतीने 35 मिनिटांमध्ये हाफ इनिंग एक इनिंग समाप्त झाली पाहिजे ही सूचना असेल. त्या परिणाम आपण बघितलं तर इथे 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. एकूण धाव फलकावर आपण बघितलं तर सुरुवात चांगली मिळाली. पार्टनरशिप खूप चांगली झाली. संदीप सर इथे तब्बल 49 धावांची 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. जर कॅल्क्युलेट क्रिकेट आपण बघितलं की प्रति चेंडू मध्ये 2 धावा इथे आपण पाहू शकतो. मात्र 1-2 विकेट इथे सामन्यामध्ये टर्निंग पॉईंट ठरू शकतो. टीम मीटिंग झालं पण मात्र टीम मीटिंग मध्ये काय घडलं मात्र कशा प्रकारचा आता मात्र खेळ होणार आहे ऐकूया यानंतरची कहाणी. निश्चित रेकॉर्डचे शहनशाह आपण बघितलं रेकॉर्डचे बादशाह आपण बघितलं तर या पालघर जिल्ह्यामध्ये आणि निश्चित महाराष्ट्राचा बुलंद आवाज संदीप गावड सर यांच्या जोमाने. धन्यवाद जयेश डुकले. अतिशय छान समालोचन चांगलं समालोचन तुम्ही ऐकतायत जयेश डुकले या समालोचकाच्या मुखातून. मॅन फ्रॉम ठाणे काजूपाडा या समालोचकाला तुम्ही ऐकलं. चौथं षटक टाकण्याकरता आलेला गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयास मात्र तिथे विशाल सातवी नावाचा क्षेत्ररक्षण करत होता टप्पून होता आणि त्याच्या हातामध्ये जेल देऊन परतावं लागतंय उजव्या हाताच्या फलंदाजाला. जयेंद्र वाघे याला परतावं लागतंय. गॉन. छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख या गीतामध्ये सरलाय कारण तिथेनुसार आजचा दिवस जर बघितला तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. कारण खरं तर 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी या किल्ल्यावर झाला आणि त्याच्यानंतर अनेक वीर नेत्याने अनेक पराक्रम केले
आणि हाच छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्याला बघितलं तर आपल्या महाराष्ट्राचं अर्ध दैवत म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं. इतिहासामध्ये अत्यंत मोठे इतिहास करणारे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हटलं जातं की भारतीय संस्कृतीला, मानव संस्कृतीला एक विधात्मक घटनात्मक रूप देण्याचं काम कुणी केलं तर ते नाव होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं. चर्चा तर होतच राहील. नुकताच फलंदाज बाद झाला ज्यांनी 16 चेंडूमध्ये 30 धाव बनवल्यात. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये जिंकण्यासाठी शेलार स्पोर्ट्स संघाला 36 रनची आवश्यकता. अमोल नावाचा खेळाडू गेलाय, अमोल तळेकर. ओ हो, काय सुंदर फटका ऑन दी अप. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्याबाहेर टोळावलाय. प्रेक्षणीय स्ट्रोक, 6 धावा, षटकार, बिगी. धावांची अजून आवश्यकता आहे. आणि खरं तर आपण बघितलं तर 12 संघ इथे खेळत आहेत आणि 12 संघांमधून जास्तीत जास्त चर्चा कोणाची झाली असेल तर साधारण स्मृती 9192 आणि शेलार स्पोर्ट्स या 2 संघाची जास्त चर्चा 3 ते 4 दिवसापूर्वी आपल्याला होताना दिसली होती. आता 6 धावांची धावसंख्या 36 बनली. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 30 रनची आवश्यकता. याचं जरूर आपण बघितलं की जोपर्यंत आपण पाहतोय की आकाश धारवी हा खेळाडू मैदानाच्या मध्ये उभा राहील तोपर्यंत मी म्हणेन की जो संघ आहे फलंदाजी करणारा आणि अगदी मी म्हणेन की मजबूत स्थितीमध्ये राहील. कट केलं होतं चेंडूला. येस, अगदी बरोबर. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राला चेंडूला ठेवलं होतं फलंदाजाने आणि बघता बघता 2 धावा तो पूर्ण करतोय. 2 धावण्याची धावसंख्येत वाढ. धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या पोहोचली जाते ती 57 वर. 57. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतून आपण बघू शकतात. फिल्डिंगचं जर आपण वर्णन करायचं असलं तर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्कोअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. राहुल याचा हा चेंडू इनसाइड आउट करून चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये टोळावलाय. चांगलं क्षेत्ररक्षण किशोर याच्या माध्यमातून, कारण गावदेवी धानिव संघाकडून सुद्धा तो चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळलाय आणि इथे त्याची गरज आहे. 1 धाव, 1 धावण्याची धावसंख्या 58 वर पोहोचली जाते. शेलार स्पोर्ट्स संघाला अजूनही जिंकण्यासाठी 29 रनची आवश्यकता. बघूया सध्याच्या स्थितीला धावसंख्या झालेली आहे ती 58. 27 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा टॅप केलंय या चेंडूला आणि किशोर पवार चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. 1 धाव रोखणं फार महत्वाचं असेल, मोक्याचं असेल आणि ते 1 धावण्याची धावसंख्या पोहोचली 59 वर. जयेश, काय वाटतं तुला ह्या मॅच मध्ये कमबॅक करण्याची क्षमता दाखवू शकतील हे संघ? हेच आपण बघितलं तर संदीप सर या गडीला जर एक फलंदाज बाद केला तर म्हणजे जयेंद्र जो चांगला सेट झाला होता, मात्र इथे अडचण बनू शकते तो म्हणजे आकाश. जर आकाश ह्या खेळाडूला बाद केला तर एक चान्स मिळू शकतोय पण मात्र यावेळी नो चान्स आहे खेळाडूकडे. चेंडू गेलाय सीमा रेखा पार. 6 धावांसाठी आकाश धानवी आपल्या नावाचा ब्रँड पेश करतोय. APL षटकार, 6 धावा, सुपर बॅटिंग. श्वास रोखून धरा, काहीतरी हालचाल होणार आहे. श्वास रोखून धरा, काहीतरी हालचाल होणार आहे. कोरोनाचा नाश करायला माझा लाडका लालबागचा राजा येणार आहे. थँक्यू. इट इज 65 रन स्कोर बरोबर म्हणजेच आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात की 20 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी नितांत हवी आहे. अजून सुद्धा 7 चेंडू मध्ये 27 धावांची चांगली झंझावती खेळ पेश करतोय फलंदाज आकाश दानवी, ज्याच्यामध्ये 4 उत्तुंग षटकारांचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर एक चांगला स्टँड दिलाय या दोघांनी मिळून. जयेंद्र वाघे आणि आकाश दानवी या दोघांनी मिळून चांगली भागीदारी रचली. पहिल्या विकेट करता 49 धावा बनवल्यात आणि तदनंतर आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 65. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 10च्या सरासरीने 20 रनची आवश्यकता. टीम बिटिंग करू नका, एकत्रित येऊ नका, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. कारण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काही नियम आणि अटी आपल्याला आयोजकांनी इथे बांधलेले आहेत, बांधून दिलेत आणि त्या नियम आणि अटींचं पालन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. नियम पाळा, कोरोना टाळा.
येस अगदी बरोबर म्हटलं सर, कारण की जो वाढता प्रादुर्भाव आता पाहत आपण कोरोनाचं जे संकट, मात्र मागील जो कालावधी सुद्धा आपण बघितला होता, त्या कालावधीमध्ये आपल्याला बरंचसं काही शिकायला मिळालं आणि त्यानंतर आपण पाहतो कुठेतरी लाईफलाईन पटरीवर येत असताना पुन्हा एकदा आता कोरोनाचं जे संकट आहे, कुठे मात्र ते संकट मात्र वाढताना पाहायला मिळतं. त्यासाठी आपण बघितलं तर सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, कारण त्यानंतर सॅनिटायझर, ह्या 3 महत्वपूर्ण गोष्टी निश्चितच तुम्ही लक्ष केंद्रित करा 3 गोष्टीवर आणि कोरोनाच्या ज्या धोक्यापासून थोडस सावध राहा. अगदी बरोबर आहे. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 20 रनची आवश्यकता. काय रणनीती असेल? राहुल गोंड, आलेश बेंद्रे, विनोद परेड हे सारखे दिग्गज खेळाडू या संघाकडून खेळतात आणि ते सुद्धा आता संकटांना तोंड देतील काय? कारण संकट वाढलेत ते फिल्डिंग करणाऱ्या संघाची. 12 चेंडू आणि 10च्या सरासरीने 20 रनची आवश्यकता. ब्रेक थ्रू दिला तर संकट वाढतील फलंदाजी करणाऱ्या संघाची. स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा फलंदाज आहे अमोल तळेकर. ह्याला जर आपण एरबी बघतोय, जीवदानी गिरीश संघाकडून तो जीवदानी बॉलिंग संघाकडून तो खेळत असतोय आणि दुसऱ्या बाजूला आकाश दानवी हा जीवदानी गिरीश संघाकडून खेळत असतोय. दोन्ही चांगले खेळाडू आहेत. चांगला खेळ पेश करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. चांगलं टॅलेंट आपल्याला आज बघायला मिळेल आदिवासी प्रीमियर लीग 2021 मध्ये. 12 बॉल 20 रन्स. चेंडूला उचललाय, डावेशीच्या बाजूला वळणाऱ्या चेंडूला बरोबर बाहेर धाडलाय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ 4 धावन करता ठोकलेला APL चौकार. यशस्वी वरचढ ठरतोय फलंदाजी करणारा शेलार स्पोर्ट्स आणि ज्या पद्धतीने हे 2 फलंदाज फलंदाजी करतायत त्यांचे संघ मालक संतोष मामा शेलार आणि अमित दादा शेलार हे अगदी खुश असतील. प्रभावी कामगिरी, भरीव कामगिरी शेलार स्पोर्ट्स संघाची होताना दिसतंय. 4 धावण्याची धावसंख्येत बहरली, धावसंख्या वधारली, धावसंख्या झाली 69. आता 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 16 रनची आवश्यकता. 11 बॉल जिंकण्यासाठी 16 रनची आवश्यकता शेलार स्पोर्ट्स या संघाला. चेंडूला उचलण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, गोलंदाजा झेल टिपेल काय शंका आमच्या मनामध्ये आणि त्याचं निवारण केलंय गोलंदाजाने. हा ब्रेक थ्रू मिळून दिलाय. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 16 रनची आवश्यकता. मॅच मध्ये परतण्याची क्षमता दाखवलंय. मॅच रंगतदार होईल यात काही शंका नाही. एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आदिवासी प्रीमियर लीग 2021. थँक्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय किरण चौधरी. बिरसा मुंडा सातेवली संघाकडून तो बिलॉंग करतोय, सातत्य दाखवतोय आणि त्याच्यावर विश्वास दर्शवलाय. काय वाटतं जयेश, 10 बॉल आणि 16 रन्स होतील काय? येस बघितलं तर आता मात्र ही विकेट सामन्यामध्ये युटर्न घेऊ शकते. मात्र आपल्या सुरुवातीला काय झालं गोलंदाजाने त्यावर लक्ष न केंद्रित करता, मात्र ज्या वेळेला म्हटलं जातं नाही अंत भला तर सब भला, मात्र इथे आपण पाहू शकतो की परतण्याचा एक चान्स, एक संधी आणि ती इथे मात्र आशेची किरण मात्र जरूर दिसली आहे इथे. क्रिकेट म्हणजे क्रिकेट जर तुम्हाला मनापासून जिंकायचं असेल तर तुमची एकता, 100% योगदान, 100% एफर्ट्स हा फार महत्वाचा असतो. 10 बॉल 16 रनची आवश्यकता. ओ चेंडूला उचलण्याचा प्रयास, जोरदार अपील, चेंडू जातोय बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली, एका धावण्याची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 70. आता 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 15 रनची आवश्यकता. 9 चेंडू 15 धावा. आणखीन एक विकेट जर प्राप्त केला तर दबाव येऊ शकतोय शेलार स्पोर्ट्सच्या संघावर. तसं व्हायला हवं. इथे विकेटची गरज आहे, कारण की इथे विकेटच्या जोडीने आपण पाहिलं तर डॉट चेंडू जर मिळाले तर इथे सोने पे सुहागा होऊ शकतोय. उमेश भुरे याला संधी आहे महान बनण्याची, या मॅचचा हिरो बनण्याची आणि संकटांना जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्तेचा वापर फलंदाज करतोय की गोलंदाज करतोय? 9 चेंडू शिल्लक, 9 चेंडू मध्ये 15 रनची आवश्यकता. गोलंदाज तयार. 10 ते 12 पावलं त्याने आपले मोजलेत. स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा फलंदाज किरण चौधरी जो बिरसा मुंडा सातवली संघाकडून खेळत असतोय. चेंडूला उचलला, चेंडू हवाई सफर करतो. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, सरळ 6 धावन करता ठोकलेला षटकार. बिगी
आता पगडा भारी आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचा. 4 बॉल मध्ये इथे आलात 11 धावा. आता स्थिती अशी निर्माण झाली 8 चेंडू शिल्लक आणि 8 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 9 रनची आवश्यकता. 8 बॉल 9 रन्स. कुणी या ठिकाणी भाकीत केला नव्हतं की इतकी चांगली फलंदाजी शेलार स्पोर्ट्स संघाचे फलंदाज करतील. जयेंद्र वाघे यांनी वाघाची झळक दाखवली. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला स्क्वेअर कटचा फटका खेळला. 1 धाव पूर्ण केली. 1 धावेची स्ट्राईक रोटेट केली किरण चौधरी या फलंदाजाने जो खेळतोय 7 या धावसंख्येवर. दुसऱ्या बाजूला आकाश धानवी नावाचा एक संकटमोचक फलंदाज जो 8 बॉल मध्ये 28 धावसंख्येवर खेळतोय. आता 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 8 रनची आवश्यकता. दोन्ही खेळाडूंकरता संतोष दादा शेलार, अमित दादा शेलार यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलंय मॅच जिंकून दिला तर. आणि खरोखर चांगला खेळ पेश होतोय मैदानाच्या आतून. 7 बॉल शिल्लक, 7 बॉल मध्ये 8 रनची आवश्यकता. गोलंदाज उमेश बोरे तयार. त्याच्या कोट्यातील हा शेवटचा चेंडू कसा असेल. या चेंडूला उचलला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार वजनदार षटकार. 6 धावा. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जातात त्या 83. पूर्ण केल्या जातील काय. गोलंदाज सुद्धा तितकाच चांगला इथे वापरला जातोय. मॅन फ्रॉम चंद्रपाणा विनोद परेड आपण बघितला टेनिस क्रिकेटमध्ये. त्याच्याकडे मॅडन विकेट षटक फेकण्याचा सुद्धा पराक्रम आहे. मात्र तो पराक्रम इथे करेल काय. मला असं वाटतं की विनोद परेड या गोलंदाजाला सुरुवातीचे षटकं टाकण्याकरता आमंत्रित देणं फार महत्वाचं होतं. ते कुठेतरी इथे चूक घडले फिल्डिंग करणाऱ्या संघाची. विनोद परेड याच्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, चांगलं टॅलेंट आहे, चांगलं तंत्र आहे. आणि या संघामध्ये जे खेळाडू खेळतात सर्वात जास्त अनुभवी खेळाडू कोण असेल तर तो आहे विनोद परेड. हे अगदी बरोबर आहे. ज्याला आपण बघितलं तर मोठमोठ्या टुर्नामेंट्स खेळताना द ग्रेट मराठा संघाकडून खेळताना बघितलं, अनेक संघाकडून खेळताना बघितलं. आणि ठाणा परिसर असो की कुठलाही परिसर, रायगड परिसर असो, आणि सगळ्या परिसरामध्ये आपली झलक सोडली या खेळाडूने. निश्चितच द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या माध्यमातून रजनी स्पर्धेमध्ये तो चमकला होता. बहारदार कामगिरी करणारा खेळाडू आहे. 5 बॉल 2 रन्स. ओहो, अजून मॅच संपला नाही दाखवतोय. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1 सोटी धाव पूर्ण केली जाते. 1 धाव मिळते आणि 1 धावेची स्कोर इज लेवल. पहिल्या डावातील ज्या 84 धावा होत्या त्या 84 धावसंख्येची बरोबरी साधली जाते. शेलार स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून संतोष दादा शेलार, अमित दादा शेलार यांचा संघ मैदानाच्या आत चांगली झळक दाखवतोय आणि शेलार मैदान गाजवतोय. येस, म्हणजे शेलार आपण पाहतोय की शेलार कंपनी आपण म्हणजे शेलार मामा पाहिले आपण त्यांना खूप म्हटलं जात आहे. संतोषजी शेलार त्यानंतर आम्ही जे खुश असतील या क्षणाला आपल्या टीमचा परफॉर्मन्स पाहून. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सुद्धा शेलार मामांचा रोल फार महत्वाचा होता आणि इथे सुद्धा शेलार मामा चांगला रोल अदा करतात. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता. या चेंडूला उचलले, काय चांगलं तंत्र. बॅकलिफ्टला वर केले आणि चेंडूला नेऊन ठेवलं एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर. सहज 6 धावन करता षटकार. विनंती करतोय की शेक हँड करायचं आहे. मला तरी असं वाटतं शेक हँड करण्यापेक्षा प्रत्येक खेळाडू जवळ जा आणि नमस्कार करा तरी सुद्धा चालेल. हवं आहे तुमचं.